अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये मोठा नगाडा जो आहे तो ठेवला जाणार आणि हा नगाडा जो आहे तो अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे। आपण पाहतोय की याला सोन्याचा पत्रा जो आहे तो मारण्यात आलेला आहे। कोटिंग करून हा नगाडा जो आहे तो पूर्णपणे तयार केलेला आहे। जवळपास या नगाड्याचं वजन जे आहे ते 500 किलो इतका आहे आणि हा नगाडा जो आहे तो कालच अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे। आपण जर पाहिलं तर हा आपल्याला भला मोठा नगाडा जो आहे तो पाहायला मिळतोय। ज्यावेळेस आरती राम मंदिरामध्ये होईल त्यावेळेस हा नगाडा जो आहे तो वाजवला जाईल। आपण पाहतोय की ही दोन मोठी टिपरी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि या टिपरूच्या माध्यमातूनच हा नगाडा जो आहे तो वाजवला जाईल। नगाड्याची परंपरा आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला ज्यावेळेस राजे महाराजे हे युद्धाच्या वेळी जायचे त्यावेळेस नगाडा वाजवून आरती जी आहे ती केली जात असायची आणि त्यानंतर संपूर्ण परिसर जो आहे तो एक या परिसरामध्ये चैतन्य निर्माण व्हायचं। आजही आपल्याला कोणत्याही मंदिरामध्ये गेलं तर आपल्याला नगाडे पाहायला मिळतात, कारण आरतीच्या वेळी ही नगाडे जे आहेत ते वाजवले जातात। आणि आपण पाहतोय की राम मंदिरामध्ये हा जो नगाडा ठेवला जाणार आहे तो नगाडा अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे आणि 22 तारखेला हा नगाडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। हा नगाडा जो आहे तो डबगर समाजाच्या वतीनं देण्यात आलेला आहे आणि हा नगाडा सध्या अयोध्येमध्ये ठेवण्यात आलेला आहे। बाबा जी क्या कहना चाहेंगे, ये नगाड़ा 22 तारीख को मंदिर में रखा जाएगा, कितने किलो का है? अब हम नहीं बता पाएंगे इसको कितने किलो का है, वो मालूम होगा उनको। अब पता नहीं कितने किलो का होगा इसको। तर आपण पाहतोय की ह्याचं वजन जे आहे ते जवळपास 500 किलो इतका आहे आणि हा नगाडा जो आहे तो अयोध्येमधल्या कारसेवकपुरम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि 22 तारखेला हा नगाडा आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।